मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री शिव नर्मदा पुराण ऐकणार आहोत। तर तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या, मी सर्वांच्या कमेंट्स वाचून दाखवल्या, ज्यांच्या आल्या होत्या त्यांच्या। परत दुसऱ्या कमेंट्स आज अजून वाढून आल्या, त्या नवीन कमेंट्स आल्या, तर त्यासुद्धा तुम्हाला वाचून दाखवेल की काय नवीन कमेंट्स आलेल्या आहेत। तर काही जणांच्या कमेंट्स आले होते की ताई तुम्ही फक्त श्री शिव नर्मदा पुराणमध्ये 11 अध्याय बोलले, पुढे 12 अध्याय बोलले नाही। अध्याय छोटे छोट्या लाईनींचे होते, 4-5 लाईनींचे, मग माझा पण वेळ जातो, तुमचा पण वेळ जाईल, त्याच्यासाठी मी 12-13 अध्याय न करता डायरेक्ट भागवरती नावं टाकून दिलेली आहेत। तर त्याच्यात तुमच्या पण समजमध्ये येणार नाही कथा की 4-4 लाईन या कोणत्या अध्यायामध्ये 5 लाईनांवरच अध्याय संपतो, कोणत्या 2-3 पन्न्यांचा अध्याय राहतो। तसे तर हे 1008 अध्याय आहेत, नर्मदा पुराणाचे 1008 अध्याय आहेत। तर आता आपण संपूर्ण अध्याय एक एक करून श्रवण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मी सुद्धा स्वतः श्रवण पठण करणार आहे, कारण की जर आपण काही सोडलं आणि एखाद्या अध्यायात खूप काही महत्त्वपूर्ण राहील, सुटून जाईल, त्यासाठी मी लगातार कंटिन्यू एक अध्याय आरामाने व्यवस्थित घेत आहे। थोडा वेळ लागला तर चालेल, पण आरामाने व्यवस्थित काम व्हायला पाहिजे, म्हणजे भगवान आपल्यावर प्रसन्न होतील। तर मित्रांनो, आज मंडलेश्वर तीर्थाचे महात्म्य सांगितलेले आहे, तर सर्वांनी मन लावून शांत मनाने आणि श्रवण पठण करावे। आज प्रदोष असल्यामुळे भगवान शिवाचा सर्वात मोठा दिवस राहतो। प्रदोष व्रत हे सर्वांनी करावे आणि प्रदोष व्रत हे धनधान्य आणि संतान प्राप्तीसाठी हे राहते। तर प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, ज्यांचा प्रदोष व्रत आहे त्यांनी दुपारी दूध फलार घ्यावे, रात्री आणि दुपारी दोघी टाईम। चटणी मीठ तर राहतच नाही प्रदोषमध्ये, यथाशक्ती ज्यांच्याने उपवास प्रदोष व्रताचा केला नाही जात त्यांनी मुगाची डाळ आणि पोळी खाल्ली तिखट बिना कांदा लसणची तरी पण चालेल। आणि ज्यांना गोडवर प्रदोष व्रत तसा करतात, दूध पोळी, गोड पुरी या लापसी गोड असं काहीतरी गोडमध्येच राहतं। दुपारी बी दूध, ॲपल वगैरे, अंगूर जे बी यथाशक्ती जे तुमच्याजवळ असेल, पेंड खजूर वगैरे दुधामध्ये टाकून, किशमिश, काजू वगैरे, या काजू बदामचं दूध पण तुम्ही घेऊ शकता ड्रायफ्रूटमधून। तर असे जसे आपल्या स्वइच्छेने आपल्या घरात जे अवेलेबल असेल तर ते पण आपण घेऊ शकता। तसे तर आता उन्हाळा लागत आहे, तर कमजोरी दूर करण्यासाठी आपल्याला पेंड खजूर येते, तर ओली पेंड खजूर छोटं पाकिट 45 रुपयाला येतं, 50 रुपयापर्यंत असेल ते शाळेत। आणि मोठा जो नरम पेंड खजूर राहतो तो 150-200 पर्यंत डब्बा येतो। तर ते पेंड खजूर आपण दुधात टाकायचे 2-2, 3-3 आणि चांगलं दूध उकळून घ्यायचे, थोडीशी साखर घालावी त्यामध्ये आणि गरम ते पेंड खजूर आणि दूध प्यायचे। याच्याने कमजोरी 8 दिवसातच दूर होते। कमजोरी आणि अशक्तपणा लगेच दूर होतो त्याचा 8 दिवसातच। आणि ज्याला रक्ताची कमी आहे, म्हणजे ब्लड कमी आहे, तर त्याने हे उपाय 8 ते 10 दिवस या 11 दिवस पण केला हा उपाय, तर त्याचं ब्लड लवकरात लवकर वाढण्याचं मदत करतो। पेंड खजूर आणि दूध गरम पिल्याने दोघी टाईम आपल्याला अशक्तपणा पण दूर होतो, केस गळतात ते केस गळणी पण दूर होते, कारण की दुधामध्ये कॅल्शियम तत्व जास्त असतं। दूध, दही, पनीर, कॅल्शियमचे आवळा असे वस्तू खाल्ले ते केससुद्धा गळत नाही। तर असं सुद्धा तुम्ही प्रदोषाच्या दिवशी दूध फलहार, पेंड खजूर आणि दूध घेऊ शकता। रात्री गोड पुरी, दूध, लापसी वगैरे असं घेऊ शकता। तिखट मीठ वर्जित आहे। ज्यांना म्हणजे याने खूप अशक्तच आहे की त्यांना जेवण लागतंच, त्यांनी मुगाची डाळ पोळी खाल्ली तरीसुद्धा चालेल, पण बिना कांदा लसणची खायची। तर सर्वांना प्रदोष व्रताच्या खूप शुभेच्छा। तर आज मंडलेश्वर तीर्थाबद्दल आपण ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। तर कोणाच्या कमेंट्स आलेल्या होत्या आज। हर हर नर्मदे, छत्रपती संभाजीनगर। हर हर महादेव, जय मा पार्वती। हर हर महादेव, संभाजीनगर। हर हर छत्रपती संभाजीनगर। ताई, पाषाणाचे लिंग चालेल का? हो चालेल, पाषाणाचे लिंग खूप महत्त्वाचे राहते, ते सुद्धा चालेल। मग ताई, माझ्याकडे स्वामी समर्थाचा जो स्वामी चरित्रातला 7वा अध्याय आहे, तर पुस्तक नाही, तर तो लिहून माझ्याजवळ ठेवला तर चालेल का? लिहिल्याने अतिउत्तम। कुठलाही अध्याय या मंत्र लिहून आपण त्याचं जर नीट व्यवस्थित मनोभावे पूजन केले, त्याच्याने भगवान आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि संतुष्ट होतात। मी पण ओम नमः शिवाय हा मंत्र एक मोठी वही पेनाने, लाल पेनाने लिहत आहे, तर माझे ते 50,000
मंत्र जप झालेले आहेत. जसा टाईम भेटला तसा 5 मिनटं आहे, पटकन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण वही पेनावर लिहू शकता. त्या वया आपल्या घरातच राहू द्यायच्या. भगवान शिव साक्षात त्या वयांमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वात मंत्रांमध्ये मंत्रराज आहे. तर त्या वया आपल्या घरामध्ये राहू द्यायच्या. संरक्षण, एक सुरक्षा कवच राहतं. या कोणी आजारी व्यक्ती राहतं त्यावेळेस ती ओम नमः शिवाय हे अक्षर लिहिलेलं त्यांच्या उस्तीजवळ बी ठेवलं तरी महाकाल त्यांचे सर्व रोग आजारपणा नाहीसा करतो आणि आजारी व्यक्तीला लवकरात लवकर बरा करतो. म्हणून कुठलेही अध्याय या काहीतरी मंत्र लिहून घेतलेले अतिशय उत्तम आहे. तर मी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय मी सुद्धा स्वतः लिहून घेतलेला आहे गेल्या 8 वर्षापासून आणि ती एकच कॉपी माझ्याजवळ राहते. तर ती प्रदोष कालावर 11वा अध्यायाचं रोज मी पारायण करते. कथा तुमच्यापर्यंत पोहोचवते पण 11वा अध्यायाचं पारायण माझं नित्यनेम झालेलं आहे. मग नंतर शिव शिव नर्मदे हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. श्री गणेशाय नमो नमः. आई तुळजा भवानी माता प्रसन्न. मी मुरबाड तालुका जिल्हा ठाणे गाव कांचकोली येथून ऐकत आहे. शारदा वैद्य. जय महालक्ष्मी प्रसन्न. जय माता दी की जय हो. जय माता लक्ष्मी जी की जय हो. हर हर नर्मदे मुकुड तालुका. हर हर नर्मदे. ओम मनोहर शिवाय फुलंबरी. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. माऊली तुम्ही खूप मस्त पुराण सांगितलं. आम्ही पुराण ऐकले. थँक्यू ताई, वडोदरा गुजरात. राधे राधे ताई. मी संजीवनी आरडकर निगडी पुणे येथून ऐकत आहे. आविष्कार माझा मुलगा आहे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. ओम नमः शिवाय. महाकाल तालुका पाटोदा जिल्हा बीड. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. ओम नमः शिवाय जिल्हा बीड. हर हर नर्मदे. नमामि नर्मदे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री कृष्णा. जय श्री कृष्णा. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. कराडहून ऐकत आहे. पुष्पा कदम कराडहून ऐकत आहे. ओम नमः शिवाय. जय माता दी. नमामि नर्मदे, हर हर नर्मदे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. ताई 10वा अध्याय ऐकला नर्मदा पुराणचे. बाकीचे अध्याय तुम्ही बोलत नाही. तर बाकीचे अध्याय भाग येत आहे, अध्यायांचं नाव बोलत नाही आहे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. संभाजीनगर. आसके मास्कर. नमामि नर्मदे, हर हर नर्मदे. अध्याय काम करत करत शेतामध्ये ऐकत आहे. तर हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. तर ताई अध्याय काम करत करत मी ऐकते. परिक्रमा केल्याचे मला 2 वेळेस. मला नर्मदाची जास्तीत जास्त लय आवडते. तालुका हवेली, जिल्हा पुणे कोलवाडी. जय श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न. जय श्री महाकाल. ताई हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. मुंबई. धन्यवाद. हर हर नर्मदे ठाणे. नमस्कार ताई. माझी खूप इच्छा होती की मी नर्मदा पुराण ऐकायला हवं. ऐकल्यावर लवकर मला नर्मदा परिक्रमा करायची. तर लवकर मला योग यावा ही नर्मदा माताच्या चरणी मी विनंती करते. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. ताई मी तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. मी बऱ्याच दिवसापासून बघत होती की मला मिळत नव्हते नर्मदा पुराण. नर्मदा परिक्रमाचे जसे व्हिडिओ बघत होती तेव्हापासून मला नर्मदा पुराण ऐकायचं होतं. पण आता योग आला. मी सगळे व्हिडिओ नक्की ऐकणार आहे. ताई खूप खूप चांगले काम करत आहात तुम्ही. धन्यवाद. आमची शनीची 7.5 29 तारखेला संपणार आहे. तर मग पुढील उपाय काय करावा? तर तुम्ही पुढील उपाय भगवान शिवाची आराधना करा. भगवानला प्रार्थना करा की आमची 7.5 संपूर्ण आता नष्ट झालेली. रोज मंदिरात जा, शिवाचा अभिषेक करा, शिवाला तुम्ही दिवा लावा आणि आपल्या चांगल्या उन्नतीची प्रगतीची तुम्ही कामना भगवान शिवाजवळ पदर पसरवून करा. तुमची नक्की उन्नती आणि प्रगती होईल. तर भगवान शिवाची आराधना करा. ओम नमः शिवाय मंत्र लिहा रोज 108 वेळा. त्याच्याने खूप लवकर बरे होईल आणि आपल्या मुलाबाळांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात. प्रगती व्हायला सुरुवात होते. जी आई आपल्या मुलांसाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करते या लिहिते या काही पुराणे श्रवण करतात काही महिला, तर आपल्या मुलांच्या प्रगतीच होत राहते. 100% गॅरंटीने सांगते. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. ओम नमः शिवाय. ताई नागपूर. जय श्री महाकाल. हर हर नर्मदे. मुकुड तालुका. श्री स्वामी समर्थ. उद्याचा व्हिडिओमध्ये उपाय सांगा ताई. उपायाचा एक व्हिडिओ करा. नक्की उपायांचा एक व्हिडिओ करून देईल. 29 मार्चला आमच्या दोघांची शनी 7.5 संपणार आहे. तर पुढचा उपाय मी तुम्हाला सांगून दिलेला आहे. तर मित्रांनो असे उपाय आलेले होते, असे तुमच्या कमेंट्स आलेल्या होत्या आणि त्याच्यावर उपायांचा एक व्हिडिओ सांगितला आहे. तर नक्की वेळ काढून बनवून देईल तुमच्यासाठी.
तर अशा तुमच्या या कमेंट्सने मला खूप आनंद झाला. धन्यवाद, थँक्स. तर असाच माझा आत्मविश्वास वाढवा आणि मला अजून दुसरा व्हिडिओ करण्यासाठी नक्की प्रेरित करा. धन्यवाद, थँक्स. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी भेट द्यावी. श्री गणेशाय नमो नमः. हर शिव नर्मदा पुराण मंडलेश्वर महात्म्य तीर्थवर्णन. श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, हे राज्यश्रेष्ठ, त्यानंतर उत्तम कुंडलेश्वर तीर्थाला जावे. तेथे महायक्ष कुंडधार सिद्ध झालेला आहे. सुरासुरापेक्षा महाउग्र तप करून सिद्ध होऊन पौलस्त्य मंदिरात क्रीडा करू लागला. राजा युधिष्ठिराने विचारले, हा कुंडधार कोणत्या युगात उत्पन्न झाला? ज्याने महाउग्र तप करून भगवान श्री शंकराला संतुष्ट केले, तो कोणाचा पुत्र होता? हे अनग, हे सर्व आपण विस्ताराने सांगावे. हे कथामृत श्रवण केल्याशिवाय मला तृप्ती नाही. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, त्रेतायुगात श्री ब्रह्मदेवा समान पौलस्त्य पुत्र भरद्वाजाच्या कन्या उत्पन्न विश्वासाने परम उग्र तप करून पत्नीद्वारा तीव्र भक्तीने प्रतीत होऊन सर्व लक्षणांनी युक्त कुबेर नावाचा पुत्र उत्पन्न केला. लोक पितामह श्री ब्रह्मदेवाने त्याला जाणून ऋषी व देवसहित प्रसन्न होऊन त्यांचे नामकरण केले. तो विश्रवापासून उत्पन्न होऊन माझा पौत्रभाव प्राप्त आहेस, म्हणून हे निष्पाप मी तुझे नाव वैश्रवण ठेवले. तू सर्व देवांच्या धनाचा रक्षक होशील, लोकपालांच्या क्रमाने चौथा आणि पृथ्वीत अत्यंत प्रतापी होशील. महाराज, त्याची पत्नी ईश्वरी नावाने प्रसिद्ध झाली. त्याचा पुत्र यक्षाचा श्रेष्ठ स्वामी कुंडल झाला. त्याने सुंदर रूप प्राप्त करून मात्या पित्याच्या आज्ञेने श्री नर्मदा तटावर निवास करून उग्र तप केले. ग्रीष्म ऋतूत पंच अग्नीत तप, वर्षा ऋतूत मैदानात राहून, हेमंत ऋतूत पाण्यामध्ये राहून तप केले. शतवर्ष हवेचे सेवन करून राहिला. अशा प्रकारे शतवर्ण पूर्ण झाल्यावर तो एका अंगठ्याच्या सहाऱ्याने उभा राहिला. अस्थिर पंजर देहाचा तो हात वर करून उभा राहिला. हे भरतश्रेष्ठ, या कुंडलाने श्वास रोखूनही तप केले. 400 वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान श्री शंकर प्रसन्न झाले. हे वत्सा, जो तुझ्या मनातला रुचेल तो वर माग, मी अनिश्चितच तुला देईन. मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो. कुंडल म्हणाला, यक्षेश्वर कुबेराच्या कृपा प्रसादाने त्याच्याच नगरात त्याचे अनुचर होऊन सर्व शत्रूत अवैज्ञ होऊन यथेच्छ भ्रमण करावे, तसेच हो. असे म्हणून सर्व लोकात नमस्कृत होऊन भगवान श्री महादेव आकाशमार्गाने कैलासावर प्रवेश करून अंतर्धान पावले. अतिप्रसन्न झालेल्या त्या यक्षाने तेथे उत्तम कुंडलेश्वराची स्थापना केली. पुष्प, धूप, चंदन लेपाने, विमान व छत्र चामराने पूजनाच्या सामुग्रीने शिवलिंगाला अलंकृत करून, जगन्नाथाला प्रणाम करून, अन्न पाणी आदी सामग्रीने ब्राह्मणाला तृप्त करून श्री शंकराला प्रसन्न करून तो स्वभवनात गेला. तेव्हापासून ते तीर्थ त्रैलोक्यात महापुण्यदायक श्रेष्ठ कुंडलेश्वर नावाने प्रसिद्ध झालं. त्या तीर्थात जो कोणी उपास करून भगवान श्री शंकराचे पूजन करतो तो पापमुक्त होतो. जो ब्राह्मणांना सोने, चांदी, मणी, मोती आणि भोज्य पदार्थ देतो तो स्वर्गात सुखी होतो. त्या तीर्थ स्नानात करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाचे गायन करून एक ऋचा जपून संपूर्ण फळ प्राप्त करतो. हे पांडुनंदन, जो त्या तीर्थात ब्राह्मणाला उत्तम गाय देतो त्याचे फळ तुम्ही ऐकावे. त्याच्या व त्याच्या संततीच्या अंगावर जितके रोमछिद्र आहे तितके 1000 वर्ष तो स्वर्गलोकात पूजनीय असतो. जो ब्राह्मणाला गायाचे दान करतो तर आपल्या अंगावर जेवढे रोमछिद्र आहेत तितके वर्ष, 1000 वर्ष स्वर्गलोकामध्ये वास करायला मिळते. महाप्रतापी तो पुरुष पुत्र पौत्रासहित इतके वर्ष स्वर्गात निवास करतो. त्या तीर्थात अन्न देणारा पुरुष असंख्य वर्ष शिवलोकामध्ये राहतो. गंधर्व, सिद्ध, अप्सरांनी पूर्ण मधुर नादमय स्वर्गलोकात सुखी होतो. हे धर्मनंदन, या प्रकारे या तीर्थाचा संपूर्ण प्रभाव मी तुला सांगितलं. हे ऐकून जो मनुष्य याची स्तुती करतो, या मनापासून श्रवण पठन करतो, त्या प्रभावाने सर्व पापातून मुक्त होतो. स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुंडलेश्वर ममलेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. 39वा अध्याय होता हा. तर आता आपण 40वा अध्याय ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, राजश्रेष्ठ, त्यानंतर उत्तम पिपलेश्वर तीर्थाला जावे, जेथे महातपस्वी पिपलाद सिद्ध झालेत. राजा युधिष्ठिराने विचारले, हे प्रभू, मी पिपलादाचे चरित्र व त्या तीर्थाचे महात्म्य ऐकू इच्छितो. जेथे ते महातपस्वी सिद्ध झाले ते महाअनक, ते महाभाग कोणाचे पुत्र होते? शिवाय त्यांनी तप का केले हे सर्व विस्ताराने मला सांगावे. मुनिश्रेष्ठ
श्री मार्कंडे म्हणाले, प्रिय युधिष्ठर, महातेजस्वी वेदांग पारंगत याज्ञवल्क्य महर्षीने मिथिलात राहून पूर्वी महातप केले. त्या बुद्धिमान याज्ञवल्क्याच्या तपस्विनी भगिनीला देव व 7व्या वर्षीच वैधव्य प्राप्त झाले. पूर्वी कर्माच्या परिणामामुळे ती माता पित्यांना हीन, पित्याच्या पक्षातही अन्य कोणी नव्हते, त्यामुळे ती एकटीच होती. भूतलावावर भ्रमण करीत ती हळूहळू भावाजवळ आली. जिथे ते परलोक सिकाच्या इच्छेने तप करीत होते, ती सुद्धा तेथे राहून सेवा करत महातप करू लागले. एकदा तिने रजस्वला झाल्यावर स्नान केल्यावर एकांतात पडलेले कापड पाहून अंतर्वस्त्राच्या रूपात ते धारण केले होते. याज्ञवल्क्यांनी दैववश त्या रात्री जिथे ते एकांतात झोपले होते तेथे कामुक स्वप्न पाहून लंगोटीत रक्तबिंदू समान वीर्य तेजले. तप प्रकाशित ते वीर्य सिद्ध अग्नी समान तेजाळ होते. जाग आल्यावर त्या ब्राह्मणांनी जेव्हा ते वस्त्र अशुद्ध झालेले पाहिले तेव्हा ते दूर फेकून दिले. विधीपूर्वक शुद्धी करून रात्री स्नान निश्चित मानून ते याज्ञवल्क्य ब्राह्मण पुन्हा झोपले. जे वस्त्र याज्ञवल्क्य महर्षांनी वीर्यपातामुळे दूर फेकले होते तेच वस्त्र अर्ध्या रात्रीच त्याच भगिनीच्या योनीचे आवरण म्हणून वापरले. प्रांतकाळी महर्षीने ते फेकलेले वस्त्र इकडे तिकडे खूप शोधले. त्यावेळेस त्या ब्राह्मणींनी विचारले, हे बलशाली, तुम्ही काय शोधत आहात? शिवाय तुम्हाला कोणत्या वस्तूची अपेक्षा आहे? मला योग्य ते सांगा. याज्ञवल्क्यांनी सांगितले, हे कल्याणी, मी आज रात्री अपवित्र स्वप्न पाहिले. शुक्रपातसहित एक वस्त्र मी फेकले होते ते दिसत नाही. हे राजा, हे ऐकल्यावर ब्राह्मणी घाबरत म्हणाली, बंधू, मी ते वस्त्र स्नान करून आत घातले आहे. तिचे ते उत्तर ऐकून मुनी हा 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 असे म्हणत मुळापासून कापलेल्या वृक्षाप्रमाणे भूमीवर पडले. तेव्हा हे काय असे उद्धार काढत आकाशमान निर्मळ अशी ती भावाला आश्वासन देत आदरपूर्वक म्हणाली, हे माननीय, अत्यंत गुप्त कारण सुद्धा तुम्ही मला सांगा, ज्यामुळे त्वरित विचार करून यावर काही उपाय केला जाईल. त्यानंतर त्या महर्षी याज्ञवल्कांनी फार वेळ विचार करून वाणीचे सामर्थ्य मिळवून भययुक्त मनाने जे सांगितले, हे राजा, तुम्ही ते ऐका. हे शुभ्रव्रत भगिनी, यात तुझा तसेच माझाही काही दोष नाही. तुझ्या उदरी जो गर्भधारण झाला आहे त्याला देवच कारणीभूत आहे. तू नित्य सावधपूर्वक त्याची रक्षा कर. पूर्ण काळ जाईपर्यंत त्याचा विनाश होऊ नये हे कर्तव्य आहे. लज्जित होऊन दुःखित मनाने त्या साध्वीने तसेच हो असे म्हटले. पुत्र उत्पत्तीपर्यंत त्या गर्भाचे रक्षण केले. पुत्र उत्पन्न होताच त्या गर्भाला घेऊन त्या ब्राह्मणीने पिंपळाच्या छायेचा आश्रय घेतला व त्याला तेथेच सोडत म्हटले, या लोकातील स्थावर व चर प्राणी माझ्याकडून त्याच्या बालकाची रक्षा करत असे म्हणून हे श्रेष्ठ राजा ती ब्राह्मणी निघून गेली. त्या अवस्थेत पडलेले ते मूल क्षणभर चुपचाप राहिले. त्यानंतर हातपाय पसरत डोळे मिटून विचित्र स्वरात रडू लागले. त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून चराचर व्याकुळ झाले आणि महाउत्पातानाने पर्वत वन कंपित झाले. त्यानंतर त्या भुकेलेल्या श्रेष्ठ ब्राह्मण मुलाला महाअद्भुत जाणून त्यांची जगण्याची व्यवस्था केली. वृक्षाने सावली सोडली नाही. हे भरतवंश उत्पन्न त्या वृक्षातून स्रवणारे अमृतपान त्याने केले. या प्रकारे पालन झाल्यावर त्या कुमाराने मनाने शांतपणे असा विचार केला, माझे अरिष्ट ग्रह आहेत, कोणत्या क्रूर ग्रहाचे वर्तन आहे आणि कोणत्या ग्रहाची माझ्याकडे क्रूर दृष्टी आहे. या अवस्थेत शनेश्वर हळूहळू चालत भूमीवर पडले. तेव्हा हात जोडून घाबरत त्यांनी म्हटले, हे महामुनी, ब्राह्मण पिपलाद, मी आपल्यावर काय अपकार केले आहेत की ज्यामुळे मला आकाशातून पृथ्वीवर पाडले. या प्रकारे शनेश्वरांनी महामुनी पिपलादांना विचारले. तेव्हा क्रोधित होऊन पिपलादांनी जे सांगितले, हे राजा, तुम्ही ते ऐका. दुर्बध, मी माता पिता रहित बालक आहे. शनेश्वर, तुम्ही पूर्णतया सांगा की तुम्ही लोकांना त्रास का देता. शनेश्वर म्हणाला, मी स्वभावतच क्रूरच आहे. माझी दृष्टी अशी आहे की आपण मला सोडावे. मी निसंशय आपण जसे सांगाल तसे करेन. पिपलाद म्हणाले, हे ग्रहदेवा, आजपासून 16 वर्षापर्यंतच्या बालकांना ग्रहपीडा होऊ देऊ नये. 16 वर्षाचे जे पण असतील त्याला शनीची 7.5 होऊ देऊ नये. शनीची ग्रहपीडा होऊ देऊ नये हा आपल्यातील करार आहे. 16 वर्षापर्यंत 7.5 होणार नाही आणि 16 वर्षापर्यंत जे बालक हे बालिका आहे त्यांना शनीची छाया आणि शनीची 7.5 होणार नाही असा करार आहे. असेच होईल असे शनेश्वरांनी सांगितले. असे म्हणून त्या ऋषीश्रेष्ठ पिपलादांना नमस्कार करून शनेश्वर हळूहळू देवमार्गाने आकाशात गेला. ते महाग्रह अदृश्य झाल्यावर त्या पिपलाद बालकाने पिताचे चिंतन करून क्रोधाने कलुषित होऊन अग्निस्वरूप ध्यान करून अग्नितत्वानुसार अग्नी प्रकट केला. त्या अग्नीत कृत्या मंत्रांनी हवन करून कृत्या उत्पन्न हो असे सांगितले. तेव्हा
त्वरित ज्वाळामधून अग्निसम प्रकाशमान आकार धारण केलेली कृत्या प्रकट झाली. त्या कन्येने विचारले, हे ब्राह्मण, मी काय करू? समुद्र शुष्क करू का? पर्वताचे चूर्ण करू का? पृथ्वीला वेढू का? किंवा आकाश पाडू का? मी कोणाच्या मस्तकावर पडू आणि कोणाचा घात करू? मला आज्ञा द्या, माझी वेळ वाया घालू नका. कृत्याचे ते म्हणणे ऐकून क्रोधाने अत्यंत लाल डोळे झालेल्या महातपस्वी पिप्लादांनी सांगितले, हे शुभकन्ये, मी अति क्रोधावेगाने तुझे चिंतन केले. माझे वडील याज्ञवल्क्य आहेत. वेळ न घालवता त्याच्यावर तू पड. असेच हो, असे म्हणत आकाश फाडत ती त्वरित गेली. आणि महाबुद्धिमान श्रेष्ठ चित्त याज्ञवल्क्य मिथिलात तप करीत होते. तेव्हा महातपस्वी याज्ञवल्क्यांनी अग्नी व सूर्यासम तेजस्वी महाबुद्धिमान श्रेष्ठ चित्त याज्ञवल्क्य मिथिलात तप करीत होते. आणि याज्ञवल्क्यांनी अग्नी व सूर्यसमास तेजस्वी जीवाला एका दिशेला पाहिले व त्या जीवाला अचानक येताना पाहून महामुनी अतिशय घाबरत त्या जीवांना घेरलेल्या स्थितीत राजा जनकाकडे गेले व म्हणाले, हे राजश्रेष्ठ, मी तुम्हाला शरण आलं हवं असे समजा. राजा, जर तुम्ही समर्थ असाल तर तुम्ही माझे या महाभूतापासून रक्षण करा. तेव्हा राजा जनकाने सांगितले, हे भूत ब्राह्मण तेजापासून उत्पन्न आहे. हे भयंकर असून त्याचे निवारण करणे शक्य नाही. मी रक्षण करण्यास असमर्थ आहे. त्यानंतर तो महातपस्वी याज्ञवल्क्य शरणागत होऊन याचे निवारण करणे शक्य नाही. आणि मग याज्ञवल्क्यांनी शरणागत होऊन दुसऱ्या राजाकडे गेले. त्याने सुद्धा निषेध केल्यावर तो भयग्रस्त इंद्रदेवाच्या भवनामध्ये गेला. राजा महाभूत कृत्याच्या भयाने कपिंत त्या ब्राह्मणाने, देवराज, आपणास नमस्कार असो आणि आपण माझे रक्षण करा असे पुन्हा पुन्हा विनवले. ब्राह्मणाचे वचन ऐकून देवराज इंद्रने सांगितले, मुनी, मी ब्राह्मणाच्या क्रोधापासून तुमचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. मग ते महाब्राह्मण याज्ञवल्क्य ब्राह्मण ब्रह्मलोकामध्ये विष्णुलोकातही गेले आणि तेथेही त्यांना तेच उत्तर मिळाले. त्यानंतर ते मुनी जीवनात निराश उद्विग्न होऊन भूतांच्या पाठोपाठ गेले आणि मग तेथे शिवलोकामध्ये गेले. शिवलोकात हे पांडुनंदन योग बल संपन्न याज्ञवल्क भगवान श्री शंकराच्या नखाच्या मासात असे लपले की देवही त्यांना पाहू शकणार नाही. तेव्हा अग्नी व सूर्यासम तेजस्वी व महाभूतही तेथे होते. त्याला सोडा असे त्या कृत्याने देवादिदेव श्री शंकराला सांगितले. हे भरतश्रेष्ठ, तू भूताने असे सांगितल्यावर श्री महादेवाने योगीराज याज्ञवल्क्यांना नखाच्या मासाच्या आत असलेले दर्शवले. भूतेश्वर श्री शंकराने कृत्याला दूर स्थापित करून महाआपत्तीत पडलेल्या मुनींना धीर दिला. ब्राह्मण, तुम्ही घाबरू नका. महामुनी, तुम्ही बाहेर या. नंतर अत्यंत सूक्ष्म रूपात स्थित त्या कृत्या नावाच्या भूताला पाहून भगवान श्री शंकर म्हणाले, महाभूत, तुम्ही या मुनीचे काय करणार आहात ते मला सांगा. कृत्याने उत्तर दिले, देवेश, क्रोधाविष्ट ऋषी पिप्लादांनी माझे चिंतन केले आहे. मी याचे शरीर नष्ट करीन. हे प्रभू, मी हिंसा करण्याकरता आले आहे असे समजा. त्या भूतांचे ते म्हणणे ऐकून याज्ञवल्क्याचे मंत्र जाणून श्री शंकरांनी विचार केला. राजा युधिष्ठिर त्यावेळी ब्राह्मणाचे योगेश्वर असे नाव ठेवून आणि त्याला तेथे सोडून भगवान श्री शंकर अंतर्धान पावले. ते सर्व पाहून तेथे युधिष्ठिर त्यावेळी सर्व पाहून भूत तेथून निघून गेले आणि त्या भूताला पाठवून दुःखित मनाने पिप्लदांनी मातापित्याच्या अभावाने व्याकुळ होऊन श्री नर्मदा तटावरच निवास केला. एका अंगठ्याच्या बळावर स्थित होऊन पिप्लादांनी, हे राजा, निराहार राहून 16 वर्षातच देवेश श्री शंकराला पार्वती देवीसह प्रसन्न केले. पिप्लादाच्या तपाने संतुष्ट होऊन श्री शंकराने त्यांना सांगितले, श्रेष्ठ व्रतधारी ब्राह्मण, तुमच्या मी या तपाने अतिप्रसन्न आहे. तुम्ही वर मागा, मी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वर देतो. पिप्लादांनी म्हटले, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता तर हे देवेश शंभू, या तीर्थात आपण स्थिर राहावे. पिप्लादाने असे सांगितल्यावर भगवान श्री शंकर महामुनी पिप्लादांना तसेच हो असा आशीर्वाद देऊन गणांसह अदृश्य झाले. भगवान श्री शंकर निघून गेल्यावर पिप्लादांनी त्या श्री नर्मदा तटावर एका ठिकाणी श्री शंकराची स्थापना केली आणि त्यानंतर उत्तर पर्वतावर निघून गेले. राजा, त्या तीर्थात मानवाने भक्तिपूर्वक मंत्राने स्नान करून पितृदेवांचे तर्पण करून श्री शंकराची जर पूजा केली, असे केल्याने मानव निसंशय अश्वमेध यज्ञाच्या उत्तम फलाची प्राप्ती करते आणि मरणानंतर शिवलोकात जातो. जो व्यक्ती या अध्यायाचे मनापासून पारायण
पारायण करतो, श्रवण पठण करतो, त्याला अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि मेल्यानंतर शिवलोकामध्ये जातो. हे भरतवंश राजा, जो पितृगणाच्या उद्देशाने ब्राह्मण तेथे भोजन देतो, त्याचे पितृगण तृप्त होऊन स्वर्गात 12 वर्ष प्रसन्न राहतात. जो संन्यास दीक्षा देऊन त्या तीर्थात देह त्याग करतो, तो रुद्रलोकामधून परत येत नाही. हे अनक, तुम्ही जे विचारले ते सर्व तुम्हाला सांगितले. पिपलाद तीर्थाचे महात्म्य आणि उत्पत्तीची कथा केली. हे आख्यान अत्यंत पुण्यदायी, पापहारी आणि धनामध्ये वाढ करणारे, धनवर्धक आणि दुःस्वप्न नाशक. जे काही स्वप्न खराब पडत असेल तर दुःस्वप्न नाशक आहे, तर खराब स्वप्न पडणार नाही. याचे पठण आणि श्रवण करणाऱ्यांच्या सर्व पापांचे निवारण होते आणि त्याच्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात. तर प्रदोषाच्या दिवशी ही जर कथा ऐकली, त्याच्यावर शिवशंभूचा आशीर्वाद राहतो. तर अशी ही स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिपलेश्वर महात्म्य वर्णन नावाचा अध्याय होता. तर तो मी तुम्हाला सांगितला. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा पिपलेश्वर नावाचा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मग नंतर मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले, हे राजा, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर त्रिशूळधारी श्री शंकर निर्मित तीर्थात परमश्रेष्ठ एक तीर्थ आहे. त्या संबंधित तुम्ही मला काही ऐका. हे राजश्रेष्ठ, ते श्रेष्ठ मानवाच्या मोक्षार्थ निर्मिले आहेत. जो कोणी श्री शिव नर्मदा पुराण ऐकतो, त्याला सर्व सप्तजन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतो. त्याला शिवलोकाची, रुद्रलोकाची प्राप्ती होते आणि त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होऊन त्याचे पितर त्यांना आशीर्वाद देतात. जे खूप भाग्यवान आहे त्यालाच हे शिव नर्मदा पुराण ऐकायला मिळतं. सहजासहजी हे पुराण कोणालाही ऐकायला मिळत नाही. ज्याच्या कोणी नर्मदा पुराण श्रवण पठण करतो, त्याच्या स्पर्श मात्रे समोरच्या व्यक्तीचे पापांचा नाश होतो. आणि जो व्यक्ती श्रवण पठण करतो, आपल्या मुलांच्या, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, त्याच्या मनातल्या तर सर्व इच्छा पूर्णच होतात, पण त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य सर्व पापांचे नाश होते. असे हे पवित्र असे नर्मदा पुराण अत्यंत श्रेष्ठ, सर्व 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे शिव नर्मदा पुराण आहे. तर सर्वांनी हे मानवाने आपल्या कल्याणाच्या हितासाठी शिव नर्मदा पुराण ऐकण्याचे करावे. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर त्रिशूळधारी श्री शंकर निर्मित तीर्थ परमश्रेष्ठ तीर्थ आहे. श्रेष्ठ मानवाच्या कल्याणासाठी आणि मोक्षासाठी हे शिव नर्मदा पुराण निर्मिले आहेत. राजा युधिष्ठिराने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, मी आपल्या कृपेने अनेक धर्म, अनेक तीर्थ आणि संपूर्ण दानधर्माचे प्रसंग ऐकले. आता मी हे ऐकू इच्छितो की मानवाची संसारातून कशी सुटका होते, ज्यानुसार पुनरागमन न होता मोक्ष प्राप्ती होते. श्रेष्ठ ब्राह्मण, हे सर्व आख्यान कृपया मला प्रसन्नतेने कथन करावे. मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले, तुम्ही एकाग्र चित्ताने परम पावन तीर्थाचा महिमा ऐका, म्हणजे तुम्हाला या तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. नर्मदाला 3 प्रदक्षिणा केल्याची प्राप्ती होईल आणि नर्मदा तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. याचा प्रभाव ऐकल्यावर वर्षभराच्या पापाचा नाश होतो, वर्षभराच्या पापातून मुक्तता मिळते. या तीर्थाचे महात्म्य श्रवण केल्यास आपली वाणी चांगली होते, वाणी एकदम छान होते, क्रूर होत नाही. मन आणि शरीराच्या सर्व पापांचा विशेषतः रूपात क्षय होतो, आजारपणा, रोग सर्व काही नाहीसा होतो. त्याची मर्यादा 5 कोस आहे. पापात्मा प्राण्याने अन्न व मोक्ष देणारे हे दिव्य तीर्थ आहे. ह्या तीर्थाचे नुसते श्रवण पठण केले तरी पण त्याचा पापांचा क्षय होतो. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर भृगु पर्वत आहे. त्याच्या शिखरावर भगवान श्री शंकराने हे तीर्थ स्थापित केले आहे. त्रैलोक्यात शूलभेद नावाने प्रसिद्ध तीर्थाचे 4 हे वृक्ष आहेत. ते उन्मळून पडल्यावर श्री शिववचनानुसार निसंशय ते शिवलोकात जातात. तेथे भुवर, जे पक्षी जीव मरतात, ते उत्तम लोकात जातात. पाताळातून स्त्रीवणारी भोगवती नावाची गंगा जशी सर्व पाप नाश करणारी, तशीच दुसरी तेथे शूलभेदात श्रीवली आहे. गिवार्ण नावाची अन्य पुण्यदायी महानदी, जेथे श्री शंकराने पृथ्वी भेदन केले, त्या कुंडात अवतरलेली आहे. प्रिय युधिष्ठिर, पूर्वी महापापाचे निवारण करणारी जी शंकराने उत्पन्न केलेली सरस्वती नदी हे राजा तेथे अवतरलेली आहे. सरस्वती नदी प्रभामय नर्मदा नदीशी तिचा संगम झालेला आहे. ती गिवार्ण नावाने शिला आहे. ती परमतीर्थासारखी तीर्थ न कधी झाले, न होईल, न केदार, प्रयाग, कुरुक्षेत्र, गया अन्य तीर्थ त्यांच्या 16 सुद्धा नाही. हे पंचस्थान तीर्थ 5 पृथुक स्थानाच्या रूपात स्थिर आहे. जो कोणी केदारेश्वर, प्रयाग तीर्थाचे, कुरुक्षेत्र आणि गया तीर्थाचे श्रवण पठण करतो, त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि त्यांचे पितृ संतुष्ट होतात. हे संक्षिप्तपणे एक वेगवेगळे करून सांगा. ज्याप्रमाणे नाभी अर्थात मध्यक्षेत्री गया पुण्यप्रद आहे,
चक्रतीर्थ सुद्धा त्या सम आहे. धर्मराण्यात कुपस्थूल प्रमाणे शूल भेद क्षेत्र सुद्धा परम पुण्यदायी आहे. जसे ब्रह्मयुग पुण्यक्षेत्र आहे तसे देव नदीचे क्षेत्रही पुण्यदायक आहे. जसे देवांचे गयाशीर तसे देवशिलाही पुण्यप्रद आहे. जसे पुष्करणी क्षेत्र महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाचे पुष्कर क्षेत्राचे नामस्मरण केल्याने बी आपल्या जन्माचा उद्धार होऊन जातो तसे हे पुष्कर क्षेत्र अत्यंत पवित्र आहे. हे मार्कंडे कुंड आहे. तेथे पितृगणाच्या निमित्ताने दिलेले पिंडदान आणि तर्पण अक्षय असते. जो तेथे श्राद्ध तसेच नित्य जलपान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. जसा कंचुक मनुष्य सर्पाच्या कातेपासून सर्प मुक्त होतो तेथे पाखंड क्रोध वर्जित श्रेष्ठ सत्पात्री ब्राह्मणाची पूजा करावी. गणनाथ गजानन देवाला पूजित झालेले पाहून 13 दिवसाचे दान 13 पट होते. कंबल क्षेत्रपालाला पाहून सर्व विघ्नांचा नाश होतो. परम भाव भक्तीने शूल पाणी श्री महेश्वराची पूजा करावी. ईश्वराच्या पूर्व भागात उमादेवीचे श्रद्धापूर्वक पूजन करावे. त्यानंतर गुहवासी श्री मार्कंडेचे भक्तिभावाने पूजन करावे. त्यामुळे ज्ञात अज्ञात सर्व पापांपासून मुक्ती मिळते. गुहेत प्रवेश केल्यावर 3 अक्षरी ओंकाराचा अथवा ब्रह्मसूक्त अर्थात वेदसूक्ताचा जप केल्यास नील पर्वतजन्य एक क्षणांश पुण्य लाभते. तेथे त्रिनर अर्थात 3 देव आदित्यगण आणि मरुतगणासह निवास करतात. तेथे सर्व देव कोटिलिंग नावाचे स्थान आहे. जसे सर्व नदी नद समुद्रात विलीन होतात तसे शूलभेदाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. आजही प्रत्यक्ष प्रचिती येथे की स्नान योगाच्या वेळी शिवलिंगामधून ठिणग्या उडताना दिसतात. तसेच दुसराही अनुभव येतो की तेलबिंदू पसरत नाही. अशा प्रकारे शिलभेदूच्या प्रभावाने असे प्रत्यय येते की त्रिकाळ मानव शिलभेदाचे स्मरण करतो हे राजा. त्यामुळे तो मानव प्रत्यक्षात बाह्यंतर शुद्ध होतो. देवांनी विचारले तरी मी याचे कथन कोणालाही केले नाही. मी हे नित्य अत्यंत गोपनीय तीर्थ मानतो. हे सर्व पापनाशक पुण्यदायक सर्व दोष नष्ट करणारे आहे म्हणून अत्यंत उत्तम ही कथा आहे. हे राजा हे तीर्थ सर्व तीर्थमय आहे ज्याचा प्रभाव ऐकून सर्व पातकातून मनुष्य मुक्त होतो. प्रिय युधिष्ठिर मी तुम्हाला शूलभेदाचा संक्षिप्त महिमा सांगितला. भक्तिभावाने याचे श्रवण करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. असा हा श्रीखंड पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शूलभेद प्रशंसा असा हा अध्याय होता. तर तो अध्याय मी तुम्हाला श्रवण करवला. तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. मित्रांनो शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण